महत्त्वाची बातमी मंचरमधून. मंचरमध्ये एका बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. आपण पाहिलं की महिनाभरात 3 ज्या हत्या झालेल्या होत्या बिबट्यामुळे आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर मंचरमध्ये एका बिबट्याला पकडण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती. मंचरमध्ये एका बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक मृत्यू आतापर्यंत झालेले आहेत आणि त्यानंतर वन विभागाचं पथक कामाला लागलेलं होतं. मात्र मंचरमधून एका बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे. झालेल्या मृत्यूंमुळे ग्रामस्थ बरेच आक्रमक झालेले होते आणि बिबट्याला पकडण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरलेली होती. मात्र त्यातच जो शोध आणि तपास सुरू केला त्यामधून मंचरमधून एका बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलंय. आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून. तुषार, आपण पाहिलं 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर होता आणि त्यानंतर आता वन विभागाला एका बिबट्याला पकडण्यामध्ये यश आलं असं पाहायला मिळतंय. नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची जी दहशत आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आणि बिबट्याच्या दहशतीमुळे या संपूर्ण एरियामध्ये या संपूर्ण भागामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. आणि त्यातच या बिबट्याकडनं 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू होऊन 36 तासांपेक्षा अधिकचा कालावधी खरं तर उलटलाय. नागरिक खरं तर त्या बिबट्याचे पकडण्यासाठी खरं तर वन विभागाकडे याचना करताना पाहायला मिळतात. अखेर वन विभागाला बिबट्या खरं तर पिंजऱ्यामध्ये अडकलेला आहे. आता या बिबट्याला मारून टाकण्यासाठी खरं तर नागरिक संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जमलेले आहेत आणि बिबट्या खरं तर पिंपरखेड परिसरामध्ये आता सापडलेला आहे. आणि तो बिबट्याची आता काय पुढली परिस्थिती वन विभाग करतंय किंवा कशा पद्धतीने वन विभाग पुढील व्यूहरचना असते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र त्याआधी जर आपण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे आंदोलन कालपासून सुरू आहे या संपूर्ण घटनेविषयी, ते आंदोलन तेवढ्याच तीव्रतेने आजही पुणे नाशिक महामार्गावरती सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. अपडेट घेत राहू. धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी. 36 तासांपेक्षा अधिकचा काळ रोहनच्या मृत्यूला झालाय. मात्र अजूनही रोहनचे नातेवाईक असतील, ग्रामस्थ असतील, ते याच ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये पाहायला मिळतात. काल दुपारी 11 वाजल्यापासून हाच पुणे नाशिक महामार्ग आहे तो खरं तर नागरिकांनी, ग्रामस्थांनी हा संपूर्णपणे अडवला होता. त्यानंतर अनेक चर्चा झाल्या. चर्चेनंतर नक्की काय निर्णय घ्यायचा यावरती ठोस ठरत नव्हतं. मात्र रात्री जर आपण पाहिलं तर या विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहेत संदीप गिल, ते या ठिकाणी रात्री पोहोचले. त्यांनी खरं तर ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यानंतर हा जो संपूर्ण महामार्ग आहे तो सुरू झाला. माझ्याबरोबर आंदोलक करते आहेत. काय एकंदरीत रात्री घडलं, कशामुळं हे संपूर्ण जो आंदोलन आहे त्याची पुढली दिशा काय ठरली? रात्री 1 वाजता या भागाचे ग्रामीणचे SP संदीप गिल साहेब या ठिकाणी आलेले होते. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. सन्माननीय देवदत्तजी निकम यांच्याशी चर्चा केली आणि जवळपास 13 तास रस्ता बंद झालेला आहे. लोकांना वेठीस धरू नका, तुमच्या मागण्या योग्य आहेत, तुम्ही एका बाजूला बसा. आणि असं करून आंदोलकांना एका बाजूला त्यांनी जागा करून दिली आणि रस्ता खुला करून दिला. रात्रीपासून तुम्ही सर्व महिलाही खरं तर या रस्त्यावरतीच काय? आमची परिस्थिती म्हणजे आम्ही बसूनच आहे. आम्हाला पोलिसांनी काय सांगितलं, तुम्ही फक्त बाहेरून एक जागा करून द्या, दुसरीकडून जागा करून द्या, तुमच्या पद्धतीने तुम्ही बसून राहा, तुम्ही काही उठू नका, तुमच्या पद्धतीने तुम्ही इथेच थांबा. मग आम्ही कवर बसायचं हे आम्हाला सांगा, आम्हाला कधी न्याय द्यायचा? नक्कीच न्यायासाठी खरं तर हे संपूर्ण जे नातेवाईक आहेत, त्यानंतर ग्रामस्थ आहेत, ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. आणि आता ही लढाई पुढे अशीच सुरू राहील असंही त्यांचं मत आहे. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, मंचर, पुणे.